इथे आहे राम. तर आपण फर्स्ट रचं स्पेलिंग RA बघितलं होतं. तर राचं RA. तर मचं बघितलं होतं MA. तर इथे आपण लिहिणार. नमस्कार, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेलिंग तयार करून दाखवणार आहे. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट आहे क. आपण क चं स्पेलिंग काय लिहितो? KA. तर नेक्स्ट आहे ख. ख चं स्पेलिंग आपण काय लिहितो? KHA. नेक्स्ट ग. GA. नेक्स्ट घ. GHA. नेक्स्ट च. CHA. छ. CHHA. नेक्स्ट ज. JA. नेक्स्ट झ. JHA किंवा ZA. किंवा ZA. TA. नेक्स्ट ठ. THA. DA. नेक्स्ट ढ. DHA. नेक्स्ट न. तर आपण न चं स्पेलिंग काय लिहितो? NA. नेक्स्ट त. TA. नेक्स्ट थ. THA. नेक्स्ट द. DA. नेक्स्ट ध. DHA. नेक्स्ट न. NA. प. PA. नेक्स्ट फ. PHA किंवा FA. किंवा FA. BA. नेक्स्ट भ. BHA. नेक्स्ट म. NA. RA. नेक्स्ट ल. LA. नेक्स्ट व. VA किंवा WA. किंवा WA. SHA. दोन्ही. तर इथे दोन्ही श च एकच स्पेलिंग येते. SHA. SA. नेक्स्ट ह. LA. श. लास्ट आहे न्या. DNYA. न्या. तर फ्रेंड्स,
मी आता तुम्हाला स्पेलिंग तयार करून दाखवते. तर इथे मी नाऊन घेतले आहे. तर फर्स्ट नाऊन आहे राम. तर याचे आपल्याला स्पेलिंग तयार करायचे आहे. तर ते कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते. तर इथे आहे राम. तर आपण फर्स्ट रचं स्पेलिंग RA बघितलं होतं. राचं RA. तर मचं बघितलं होतं MA. तर इथे आपण लिहिणार यम. इथे ए लावला तर ते होणार रामा, म्हणून ए नाही लावायचा. तर नेक्स्ट आहे मन. हे आहे मच MA. NA. वचा V. नेक्स्ट आहे यश. यचा YA. SH. तर लास्ट आहे पवन. पचा PA. वचा VA. नचा N. इथे आपण ए नाही घेणार आहोत. तर मित्रांनो, समजले का स्पेलिंग कसे तयार करायचे? तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहिल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून जरूर सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.